या शहराचं कार्याचं श्रेय कोणी घेऊ शकत नाही। या शहरामध्ये म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकाला माहिती आहे की या शहराचं विकास कोणी केला, या शहराचं नेतृत्व कोणी केलं। त्यामुळे कोणाला काय घ्यायचं असेल तर नक्कीच मतदार असं खोटं बोलणाऱ्यांना त्याचं उत्तर नक्कीच देतील असा माझा ठाम विश्वास आहे। भारत माता की जय। प्रभाग क्रमांक 22 जुईनगर येथील भाजपचे उमेदवार विजय साळे, डॉक्टर प्रणाली पाटील, सौ उषा यमगर आणि काशीनाथ पाटील यांच्या प्रचारार्थ माजी आमदार संदीप नाईक यांची चौक सभा पार पडली। या सभेला नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, विसाजी लोके, रामचंद्र पाटील, शुभम भालेराव, माजी नगरसेविका रुचा पाटील, ज्ञानेश्वर महात्रे, कैलास महाडिक, संभाजी सकपाळ, माजी नगरसेविका तनुजा मडवी आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। प्रभाग क्रमांक 22 मधील भाजपचे उमेदवार उच्च शिक्षित आहेत, जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारे आणि प्रभागातील समस्या सोडवणारे आहेत, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास यावेळी माजी आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केला। सेक्टर 10 मधील आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे। नवी मुंबईचा विकास हा संपूर्ण नवी मुंबई शहरानं बघितला असताना संपूर्ण महाराष्ट्र आणि देशानं देखील बघितलेला आहे। एक स्वच्छ शहर, एक सुनियोजित शहर आणि प्रभाग क्रमांक 22 मध्ये अत्यंत कामसू आणि सर्वसामान्यांच्या समस्या जाणणारे आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये जाणारे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीनं ह्या प्रभागामध्ये दिलेले आहेत। डॉक्टर राजेश पाटील हे या परिसराचं नेतृत्व करत असताना अनेक असे माजी नगरसेवक हे एक अत्यंत चांगल्या विचारांना आपण पाठबळ दिलं पाहिजे म्हणून आज सगळेजण एकत्र झालेले आपण बघतोय। नवी मुंबई शहराचा सुनियोजित विकास झालाय आणि भविष्यामध्ये देखील हे शहर सुरक्षित हातामध्ये राहिलं पाहिजे। या शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर मग वेगवेगळ्या विषयांमध्ये असेल, ते पाण्याच्या प्रश्नाविषयी असेल, त्याचबरोबर शैक्षणिक धोरण असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल, हे येणाऱ्या कालखंडामध्ये तसंच वाढलं पाहिजे अशा प्रकारचा विचार नागरिकांचा असताना फक्त नागरिकांचा विश्वास हा भारतीय जनता पार्टीवरच आहे। आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी या शहराचं जे नियोजन केलेलं आहे हे नियोजन संपूर्ण या महाराष्ट्रातील किंवा देशातल्या विविध प्रांतातील राहणाऱ्या घटकांनी या शहरामध्ये बघितलेलं आहे। त्यामुळे या शहरामधील सुज्ञ नागरिक हे नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं या शहराच्या हिताकरता कौल देतील असा माझा ठाम विश्वास। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे। नवी मुंबईच्या विकासाला देखील केंद्र आणि राज्य सरकारचे पाठबळ मिळत आहे असे संदीप नाईक यांनी सांगितले। ही निवडणूक नवी मुंबईच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे। 2019 साली खऱ्या अर्थानं तर निवडणुका व्हायला हव्या होत्या, परंतु हा 6 वर्षाचा कालखंड गेलेला आहे। लोकप्रतिनिधी नसल्याची अडचण नागरिकांची काय होते, समस्या कशा वाढतात हे आपण सातत्यानं बघितलेलं आहे। नवी मुंबई शहराचं संपूर्ण पाण्याचं नियोजन, शिक्षणाचं नियोजन, त्या ठिकाणी नवी मुंबईला स्वच्छतेचे पारितोषिक वारंवार मिळाले आणि त्यामुळे या शहराचा विकास कोण योग्य पद्धतीनं करू शकतो हे शहरातल्या नागरिकांना माहिती आहे। त्यामुळे आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील, भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण संघटन असेल, पूर्ण या महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, यांचं सर्वांचं पाठबळ या शहराला मिळणार आहे। केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना आणि या शहराला आवश्यक असलेले प्रकल्प हे नक्कीच हे ट्रिपल इंजिनचं सरकारच देऊ शकतं, इतर कोणी देऊ शकत नाही। इतर लोकांच्या या शहरातून काहीतरी घेण्याचं उद्दिष्ट आहे, परंतु भारतीय जनता पार्टी आणि संपूर्ण संघटना शहराला काहीतरी देण्याचं उद्दिष्ट आहे हे या शहरातले नागरिक जाणतात। म्हणून मतदारांचा कौल हा भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराकडे असेल असा माझा ठाम विश्वास। निवडणुकीच्या तोंडावर नवी मुंबईच्या विकासाचे श्रेय लाटू पाहणाऱ्यांना जनता मतदानातून त्यांची जागा दाखवून देईल असा टोला देखील संदीप नाईक यांनी विरोधकांना लगावला। या शहराचं कार्याचं श्रेय कोणी घेऊ शकत नाही। या शहरामध्ये म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकाला माहिती आहे की या शहराचं
विकास कोणी केला, या शहराचं नेतृत्व कोणी केलं. त्यामुळे कोणाला काय घ्यायचं असेल तर नक्कीच मतदार असं खोटं बोलणाऱ्यांना त्याचं उत्तर नक्कीच देतील असा माझा ठाम विश्वास आहे. ब्युरो रिपोर्ट द मेट्रो.